मालवणामध्ये धुमशान पाहायला मिळते। राजकीय वातावरण त्या ठिकाणी तापलेलं आहे। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया। कुठलीही ऑफर दिली तरी शेवटच्या श्वासापर्यंत एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही। शिंदेंचा पीए बनायला सुद्धा तयार। मालवणमधील प्रचार सभेत निलेश राणेंचं वक्तव्य। कुठलीही ऑफर द्या, कुठे काही असू दे, निलेश राणे शेवटच्या श्वासापर्यंत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच राहणार। निलेश राणे शिवसेनेचे खणखणीत नाणे, तर शिवसेनेची भगवी रेष इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। मालवणमधल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्तुतीसुमन। निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे। इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। सिंधुदुर्गातील युती तुटल्यानंतर शिंदेंची मालवणात पहिलीच सभा। दरम्यान सभेआधी शिंदेंनी नारायण राणेंच्या निवासस्थानी जात भेट घेतली। महायुतीतील संघर्ष वाढल्यामुळे शिंदे आणि राणेंच्या भेटीला महत्त्व। बळीचा बकरा बनवायला मी दूधखुळा नाही, पण तुम्हाला हिंदुत्वाचं प्रेम आलं की कुणी करायला लावतंय। निलेश राणेंचा नितेश राणेंना टोला, तर राणे कुटुंबाचं रक्त भगवं, त्यामुळे हिंदुत्व शिकवू नका। नितेश राणेंचं भावाला प्रत्युत्तर। आणि बळीचा बकरा म्हणजे काय असतो? एवढा कोण मी दूधखुळा वाटतो तुम्हाला? आता बकरा कोणाचं होतो ते 3 तारखेला कळेल ना। अचानक हिंदुत्वाचं प्रेम जे आलं ना, ते कोण करायला लावतंय का? काँग्रेसमध्ये आम्हाला माहिती आहे ना काय काय होत होतं ते। चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून हे प्रकार सुरू झाले। रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात। चव्हाणांना विकासाशी देणंघेणं नाही। निलेश राणेंचा हल्ला बोल, तर निलेश राणेंच्या टीकेवर उद्या बोलणार चव्हाणांची प्रतिक्रिया। कोडवडमध्ये नका ना देऊ धमकी। धमकी द्यायची उघड द्या ना। आपण छत्रपतींचं नाव घेतो, मग तुम्ही कोडवडमध्ये धमकी का देताय? आता मी तुमचं नाव घेऊन सांगतोय की तुम्ही काय काय करताय ते। लोकसभेसाठी चव्हाणांनी चाचपणी केली होती। पक्षानं सांगितलं म्हणून नारायण राणे हे लढले आणि जिंकूनही आले। कर्तृत्वामुळे नारायण राणेंना पदं मिळत गेली। राणे साहेब कुणामुळे मोठे झाले हे वक्तव्य अजिबात मान्य करणार नाही। राणेंना भाजपनं मान सन्मान दिला, या नितेश राणेंच्या वक्तव्यावर निलेश राणेंची प्रतिक्रिया। चुकीचे गौप्यस्फोट करून महायुतीमध्ये तणाव निर्माण करू नका। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आमदार निलेश राणेंना सल्ला, तर निलेश राणेंना सेनेतनं विधानसभा निवडणूक लढवण्यास आम्हीच सांगितलं होतं। बावनकुळेंचं भाष्य। असे काही चुकीचे गौप्यस्फोट करून मला वाटतं की महायुतीमध्ये अजून ताणतणाव होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणे बंधूंची दबंगगिरी सुरू, तर ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची टीका। राणे बंधूंना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासाला काळीमा फासला। 2 भावांच्या शिरजोरीमुळे सत्याचा वाली नाही, राऊतांचं वक्तव्य। त्या 2 भावांनी एकमेकावर शिरजोरी करायचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे सत्याचा वाली इथे राहिलेलाच नाही। इथे फक्त दबंगगिरी आहे। पैशाचा वारेमाप वापर करायचा आणि मतदारांना भ्रष्ट करायचं काम केलेलं आहे। वैभव नाईकांना घरातील लोकच प्रचाराला येऊ नको म्हणतात। शिंदेंच्या प्रचार सभेवरून वैभव नाईकांनी केलेल्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर, तर शिंदे सिंधुदुर्गात हे प्रचार सभेसाठी येतात की लक्ष्मी दर्शनासाठी येतात ते आज समजेल, असं नाईकांनी म्हटलं होतं। त्या माणसाला काही किंमत नाही हो, ते सोडून द्या। तो त्याचेच भावंड घरातले म्हणते तू प्रचाराला येऊ नको अशी त्याची परिस्थिती आहे। म्हणून त्या माणसाचं सोडून द्या, त्याच्या घरातच त्याला मान्यता नाही। आता बघूयात आजच्या टॉप 9 मोठ्या घडामोडी। किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल। प्रचार सभेतील शिंदेंच्या फोनाफोनीवरून पेडणेकरांसह अंधारेंचा शिंदेंना टोला। लोकांना कसा बनवा-बनवी करायचं। हा काय MIDC कुठे देणार ना? बघा हा द्यायची। अरे MIDC काय खेळणं आहे? इकडे MIDC काय कराल तुम्ही? हो साहेब लगेच करतो। अरे अरे काय आम्ही काय धोत्रावर इन करतो का डोसक्याला गोड तेल लावतो? हा भाजपचे 175 नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातली माहिती। प्रचार सभांमुळे भाजपला यश मिळण्याचा सर्वेक्षणात निष्कर्ष। चांदवड नगर परिषद निवडणुकीमध्ये EVM मशीन डील झाल्याचा ऑडिओ क्लिप। दरम्यान शक्ती ढोमसे यांच्याकडून राकेश अहिरेंना 1 कोटी दिल्यास मतं मिळवून देण्याची ऑफर। भाजप बाटलेला पक्ष, त्यांचं आयुष्य फोडाफोडीतच चाललंय। अजित पवारांचे नेते माणिकराव कोकाटेंचा भाजपवर निशाणा, तर कृषी मंत्री वरून आता त्यांना क्रीडा मंत्री केलं, याचं उत्तम प्रदर्शन सुरू आहे। नितेश राणेंची बोचरी टीका।
मला असं वाटतं ह्याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब त्यांना निश्चित पद्धतीने देतील. त्यांना कृषी मंत्रीवरून क्रीडा मंत्री का केलं त्याचं अतिशय उत्तम प्रदर्शन ते स्वतःच करतायत. निधीला काट मारायला तुझ्या बापाचा घरचा आहे का? ओमराजे निंबाळकरांनी भर सभेत अजित पवारांचा बाप काढला. प्रचार सभेत मतदारांना निधी संदर्भात इशारा देताना दादांनी केलेल्या वक्तव्याचा ओमराजेंकडून समाचार. तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे. माझ्या माणसाला काट मारली तर निधीला काट. तुझ्या काय बापाच्या घरचा आहे? तिजोरी जनतेची, माझ्यापेक्षा जास्त अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे. तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, असं ओघात बोललो. चौफेर टीकेनंतर अजित पवारांची सारवासारव. प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये राडा, तर इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा वाद. शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांचा विरोधानंतर सरवणकरांचा घटनास्थळावरून काढता पाहिला. उबाठाच्या इच्छुक उमेदवारानं वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला. शेड न बांधण्याची विनंती केल्यानंतर मी काम थांबवायला सांगितलं होतं. समाधान सरवणकरांची प्रतिक्रिया, तर दम होता तर पळपुटेपणा का केला? महेश सावंतांची सरवणकरांवर टीका. भाजपनं सगळ्या विरोधकांना सोबत घेऊन धुडगूस घालावा. विरोधकांना सोबत घेऊन भाजपनं लोकशाही संपवून टाकावी. दमानी यांचा भाजपवर निशाणा. भाजपने एक काम करावं, आता सगळ्यांनाच घेऊन टाकावं विरोधी पक्षातल्या, म्हणजे संपलं. समोर विरोधी पक्षातला एकही माणूस नको. आणि मग धुडगूस घालायला जी आता सुरुवात केलेली आहे ते, आणि त्याचा कळस होईल.